काय असेल आपल्या पोरासने खाऊ घालते, अरे उरलंच तर त्या बापाला खाऊ घालते, तिच्या नवऱ्याला खाऊ घालते. पण महाराज सगळं संपल्यानंतर आतल्या खोलीत जाऊन तांब्याभर पाणी पिऊन जी उपाशी पोटी झोपते तिचं नाव आई असतं दादा. पण त्याच आईला एखाद्या पोरानं जर वृद्धाश्रमात टाकलं तर त्या आईची काय अवस्था होईल. जाता जाता प्रसंग सांगून जातो, हृदयाचे कान करा. अरे एक आई अशी होती, अरे पोराचा बाप लहानपणी गेला, आईनं स्वतःच्या तळहातावरच्या फोडाप्रमाणे पोरग सांभाळलं. आईनं तळहातावरच्या फोडाप्रमाणे पोरग सांभाळलं. महाराज पोरग मोठं केलं, पोरग साहेब झालं. आणि पोरग साहेब झाल्यानंतर महाराज पोरग अमेरिकेला नोकरीला लागलं. दादा ऐका, पोरग अमेरिकेला नोकरीला लागलं. दररोज आई त्या पोराला फोन करायची. दररोज फोन केल्यानंतर महाराज तिकडून पोरग बोलायचं. पोराचा आवाज ऐकल्यानंतर आईला आनंद वाटायचा. आणि तो आनंद वाटल्यानंतर महाराज आईच्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसायचा, एवढा आनंद. माझ्या दादानं मला फोन केला, माझ्या दादानं मला फोन केला. अख्ख्या गावात ओरडत सुटायची आई, माझं पोरग अमेरिकेला आहे, माझं पोरग अमेरिकेला आहे महाराज. पण महाराज एक दिवस असं झालं, त्या पोरानं अमेरिकेतच पोरगी बघितलं आणि पोराचं लग्न झालं. त्या पोरानं लग्न केलं. आईला फोन केला, आई मी लग्न केलं. आई एका शब्दानं सुद्धा बोलली नाही. तुला आवडलं, तुला पसंत पडलं ना, बस बस बाबा, माझ्यासाठी तू महत्वाचा आहे, माझ्यासाठी तुझं लग्न महत्वाचं नाही. काही दिवस निघून गेले आणि जे पोरग दररोज आईला फोन करायचं ते पोरग आता महिना आईला फोन करायचं बंद झालं. महाराज मोठा प्रश्न पडला आईला, काय करावं. दररोज शेजाऱ्याच्याकडे जायची, सांगायची माझ्या दादाला फोन लावावं, माझ्या दादाला फोन लावावं. पुन्हा आई काळजी करायची, पुन्हा. पण महाराज आता ते पोरग आईला फोन करायचं बंद झालं. एक दिवस असं झाला, ती चालणारी बोलणारी आई एका जाग्यावर भिडली. तिच्याकडे पाहिला कुणी नव्हतं महाराज. शेजारच्याने एक दिवस फोन केला, पोरानं उचला, सांगितलं तुझ्या अंतरुणाला खेळली. पोरानं तिकडून सांगावं, आईला उचला ना वृद्धाश्रमात नेऊन टाका. काय झाली असेल अवस्था त्या आईची हो महाराज. शेजाऱ्याने ती आई उचलली, वृद्धाश्रमात टाकले. वृद्धाश्रमात जवळ 5 लाखाचा चेक जमा झाला. दररोज त्या आईची चांगली काळजी घेऊ लागले. अरे इकडे आईला एक वेळचं जेवण मिळत नव्हतं, तिकडे आईला 2 वेळचं जेवण मिळायला लागलं. गरम चपात्या मिळायला लागल्या. पण त्या चपातीत त्या पोराचं प्रेम त्या आईला कुठंच सापडत नव्हतं. त्या आई प्रेम शोधत होती. झालं असं महाराज, एक दिवस असा आला, रडणारी कळवळणारी आई अंतरुणाला भिडली. आता तिच्याकडे पाहिला कुणी नाही. वृद्धाश्रमातले यायचे, तिची काळजी करायचे, जेवण घालायचे, परत माघारी निघून जायचे. आई दररोज वृद्धाश्रमातल्या संचालकांना सांगायची, एकदा तरी माझ्या दादाला बोलवा हो, एकदा तरी माझ्या दादाला बोलवा, त्याला बोलवा. मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा, ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे, हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको.
हे सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर 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 सर्व सुखाचे आगर आगर बाप रुक्मा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर हे तो हा विठ्ठल बरबा हो तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा हो तो हा माधव बरबा हरी हरी जय जय राम हरी हरी हेलो आलिया संसारा मोठा वेग करा आलिया संसारा मोठा वेग करा शरण जाऊ दार पांडुरंगा आलिया संसारा मोठा वेग करा आलिया संसारा मोठा वेग शरण जाऊ दार पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देव विता नेता नेव विता देता देव विता नेता नेव विता येथे याची सत्ता काय आहे देव हे काळाचे धन कुबेराचे देव हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देव हे काळाचे धन कुबेराचे देव हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे
आलिया संसार आलिया संसार आलिया संसार आलिया आडोरा
पाने दा गम पाने दा गम पाने दा येते म्हणून येते माझ्या गम बसाणी धने द पद मग मग धने जग मग धने जग गम धानी धाने बगम गम धानी फणी जग जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा हे परसावी विनंती माझे पंढरीनाथा त्याच्या समोर परसावी विनंती माझे पंढरीनाथा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज
निज मनु मुकुर सुधारी वर्णौ रघुवर विमल जसु जो दायको फलिचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनते बारंबार पवन सुत सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे मेरा कर उद्धार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बार आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे विठ्ठला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज हर हर
आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ धारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत थोडा इको कमी करा. आता शेवटच्या पांडुरी को ठेवा एकदम बारीक. राम श्रीराम श्रीराम. थोडा थोडा इको द्या एकदम. एक पॉइंट वर ठेवा, बारीक इको ठेवा. इको ठेवा वक्तव्याला. श्रीराम श्रीराम. थोडा कमी. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग. जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारायजना वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ म्हटलं जातं. ज्यांनी सदेह वैकुंठाचं गमन केलं आणि वैकुंठाचं गमन करत असताना जगाचा काळ जगाचा बाप थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या काळाची प्रत्येक प्राणीमात्रावर सत्ता आहे तो काळ जेवी तुकोबारांना घ्यायला आला, जेवी तुकोबारांना तेवी तुकोबाराय काळाच्या माथ्यावर पाय ठेवून वैकुंठानं भगवान परमात्म्यानं पाठवलेल्या विमानात स्वार झाले. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जो काळ जगाला खातो त्या काळाच्या माथ्यावर पाय ठेवून जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारांनी वैकुंठाचं गमन करावं आणि भगवान परमात्म्यानं स्वतःचं विमान तुकोबारांना घ्यायला पाठवावं. आणि तुकोबाराय वैकुंठाच्या दारात गेल्यावर जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा तुकोबारांची वाट पाहत वैकुंठाच्या दाराशी उभा राहावा. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा वैकुंठात तुकोबारांची वाट पाहत राहिला. एवढं सामर्थ्य ज्यांच्यात होतं ते तुकोबारा आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला उपदेश करतात. तो उपदेश खूप गोड आहे. तुकोबारांचा उपदेश खूप महत्वाचा आहे. तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून सांगतात संसारात आलेल्या मनुष्याला तुकोबारांचा उपदेश आहे. मनुष्य संसारात सुर मोठा द्या. तुकोबारा सांगतात मनुष्य संसारात आलाय. मग संसारात आलेल्या मनुष्यानं काय करावं. तुकोबाराय सांगतात आलिया संसारा उठा वेग करा. आलिया संसारा उठा आणि वेग करा. म्हणजे संसारात आलेल्या माणसानं उठावं. मग पडणारा पहिला प्रश्न, संसारात आलेली माणसं झोपेत असतात का हो? तुकोबारा या ठिकाणी सांगतात उपदेश करतात की संसारात आलेल्या माणसानं उठावं. पहिला शब्द काय, उठा आणि मग वेग करा. आलिया संसारा उठा वेग करा हे सांगत असताना आम्हाला पडणारा सर्वात महत्वाचा प्रश्न, मग संसारात आलेली माणसं झोपेत असतात का? समोर बसलेली आहे का तुम्ही झोपत? जाग व्हा जाग व्हा जाग व्हा. हाय का हो झोपत तुम्ही? संध्याकाळच्या कीर्तनाची गोष्ट वेगळी असते. 9 ते 11 माणसाला झोप येते, पण सकाळची झोप येतात 100% समजावं महाराज लय पाप घडल्यात आपल्या हातात. सकाळच्या कीर्तनाला ज्याला झोप येते ना त्यानं समजून जावं आपल्यासारखा पापी हिरण्यकश्यप या पृथ्वीच्या तलावर कुठंच नाही. ज्याला झोप येते कीर्तनात त्यानं, बरं का. आणि जो असा ताट मस्तपैकी फ्रेश राहतो ना महाराज, त्यानं समजून जावं पुण्याचा वाटा आपल्या पदरात आहे. घड्या विठ्ठल कीर्तनाच्या सरळ सरळ भावार्थात अख्खं कीर्तन समजतंय महाराज. आलिया संसारा उठा उठा. तुकोबाराय सांगतात उठा आणि काय करा, वेग करा. मग वेग करून कुठं जायचंय? शरण जा उधारा पांडुरंगा. कुठं जायचे? पांडुरंगाकडे जायचे. का? देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. हा देह काळाचा आहे, हा देह कुबेराचं धन आहे. या देहात मनुष्याचं काय आहे महाराज? 206 हाड आहेत, पण ती सुद्धा कुबेराची आहेत. देह हे काळाचे, काळ कुबेर आहे आणि त्या कुबेराची, काळ रूपी कुबेराचं हे सर्वस्व हा देह. देह हे काळाचे धन कुबेराचे. मग तुकोबारे म्हणतात येथे मनुष्याचे काय आहे. मग माणसाला काय वाटतं, माझ्यासारख्या या जगाच्या पाठीवर कुणीच नाही. हे करतोय, हे सगळं मी करतोय. कीर्तन करतोय, मी करतोय.
गायन करतोय मी करतोय, पखवाज वाजवतोय मी वाजवतोय, कीर्तनात बसलोय मी बसलोय, पण तुकोबाराय म्हणतात देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे. देणारा सुद्धा तो आहे आणि नेणारा सुद्धा बाबा तोच आहे. मग येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. आणि मग तुकोबाराय सांगतात मग तुम्हाला आम्हाला पडणारा सर्वात मोठा प्रश्न, मग सगळं तो करतोय तर हा देह कशासाठी निर्माण केला. तुकोबाराय म्हणतात निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. विठाला अभंगात फक्त एवढंच लक्षात ठेवायचे, हा देह आपला, बोलत चला, हा देह आपला, हा देह आपला, हा देह कुणाचा आहे, कुणाचा आहे, काळ रूपी कुबेराचा, काळ रूपी कुबेराचा हा देह आहे. मग आम्हाला काय करायचंय, आली या संसारा उठा वेग करा, पण कुठं शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. आणि तुकोबाराय सांगतात देता देवविता नेता नेवविता तोच आहे सगळं, त्याच्याच हातात सगळ्या नाड्या आहेत महाराज, त्याच्याच हातात सगळं आहे, त्याच्याशिवाय काही चालत नाही महाराज, तो सगळं सर्वस्व तो आहे. आणि मग तुकोबाराय सांगतात हे एवढं कशासाठी, तर निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. हा निमित्त मात्र आहे म्हणून हा व्यर्थ गेला आहे. मस्तपैकी पांढरी उभे राहिले बुवा पाकिट घेऊन जातो पण याच्या मागे लय मोठं कष्ट आहे महाराज, खूप झिजावं लागतं त्याच्यासाठी. असो मी काय सांगत होतो, असं होतं बघा, आता मागचं इसरून जातं सगळं. मी काय सांगत होतो, काय म्हणा कोणतरी कीर्तन सांगत होतास म्हणून. विठाला विठाला कोण आहे तो, परमेश्वर आहे. देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय. तो सर्वस्वी भगवान परमात्मा आहे. तुकोबाराय म्हणतात त्याला शरण जा, त्याला शरण गेल्यानंतर आयुष्यातलं प्रत्येक काम व्यवस्थित होईल, आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यापाशी तुम्हाला मला प्राप्त होईल. तुकोबाराय असं सरळ सरळ अभंगाच्या भावार्थातनं सांगतात. अभंगाचा भावार्थ संपला, लक्षात घ्या. अच्छा, कीर्तनाचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा, कैलासवासी प्रभावती काशीनाथ गुरव ज्यांना तुम्ही आम्ही सगळे प्रेमाने ताई म्हणायचा. ताईंचं आज प्रथम पुण्यस्मरण ज्याला वर्षश्राद्ध म्हटलं जातं. पण खरं काल मी बोलता बोलता काळजमध्ये सुद्धा बोलून गेलो की याला वर्षश्राद्ध नाही म्हणायचं तर याला पुण्यस्मरण म्हणायचं. भोंग्याचा नका, आधी हायसा आवाज करा, आधी हायसा आवाज करा की होता तसा आवाज करा, नका भोंग्याचा आवाज वाढू, हायसा आवाज करा, हितलाच आवाज द्या मला. हा आता हलू नका. मी काल सांगितलं बोलता बोलता याला प्रथम पुण्यस्मरण, पुण्यस्मरण नाही म्हणायचं, वर्षश्राद्ध नाही म्हणायचं, याला पुण्यस्मरण म्हणायचं. का तर लक्ष देऊ नये का, कुणाच्याही वर्षश्राद्धाला कीर्तन होत नाहीत, कुणाच्याही वर्षश्राद्धाला प्रवचन होत नाहीत, कुणाच्याही वर्षश्राद्धाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन होत नाहीत, भजन होत नाहीत महाराज. गेलेला त्याच्यासाठी पुण्यात्मा असावा लागतो, काहीतरी त्याचं पूर्वजन्माचं संचित काहीतरी त्याचं पुण्य कर्म चांगलं असावं लागतं, तेव्हा असे सोळे घडतात, तोपर्यंत होत नाहीत. मी सांगितलं बोलता बोलता काहींची वर्षश्राद्ध होत नाहीत महाराज, वर्षश्राद्ध सुद्धा होत नाहीत महाराज. मुलांना माहित नसतं की आपल्या बापाचं वर्षश्राद्ध कधी, याला आवाज द्या मॉनिटरला. मुलांना माहित नसतं आपल्या बापाचं वर्षश्राद्ध कधी. अशी काही मुलं, अशी नालायक मुलं या जगाच्या पाठीवर जन्माला आली. परवा एका ठिकाणी माझा प्रवचनाचं थोडं म्हणजे प्रवचनाचा सोहळा, कीर्तनाचा सोहळा होता आणि कीर्तन होतं 10व्याचं. कशाचं? 10व्याचे विधी, 10व्याचा दशक्रियेचा विधी होता आणि दशक्रियेच्या विधीचं कीर्तन होतं. आता वास्तविक पाहता महाराज, जर तुम्ही दौंड भागात गेला या पुणे भागात गेला तर त्या दशक्रियेच्या 10व्याच्या विधीला कीर्तन प्रवचन होतात. आपल्याकडे वर्षश्राद्धाला होत नाहीत, हा भाग लांब सोडा.
पण तिथं दशक्रियेला कीर्तन होतात, प्रवचन इथपर्यंत, त्याच्या पुढे जो नाही का एखादा मनुष्य जर सात्विक असला तो जर गेला ना महाराज, माणसं तिथं रडायचं सोडून भगवान परमात्म्याचं भजन करतात. पुढ्यात बसून त्याचं प्रवचन केलं जातं महाराज. हा, ही पद्धत आहे महाराज काही ठिकाणी महाराज. पण त्या ठिकाणी दशक्रियेचा विधी होता आणि दशक्रियेच्या विधीचं माझं कीर्तन होतं. त्या ठिकाणी मी पोचलो. त्या नदीच्या काठावर भला मोठा वाळवंटात आणि भला मोठा मंडप त्या वाळवंटात मी ठिकाणी पोचलो. पोचल्यानंतर जवळ असणाऱ्या काकांना विचारलं, म्हणे काका ज्यांचा 10व्याचा विधी आहे म्हणे त्यांची मुलं कुठे आहेत? मी त्या ब्राह्मण काकांना विचारलं, म्हणलं ज्यांचा 10व्याचा विधी आहे त्यांची मुलं कुठे आहेत? कारण आता काकांची आणि कीर्तनकाराचे जवळचे संबंध बरं का, ब्राह्मण काकांचे आणि कीर्तनाचे. त्यांनी विधी उरकल्याशिवाय कीर्तन इकडं चालूच होत नाही किंवा संपत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ते बी पाकिटावर आम्ही बी पाकिटावर, त्याच्यामुळं दोघांचं जुळतं. मग मी गेले त्यांच्या जवळ गेलो, म्हणलं काका ज्यांचा आज 10व्याचा विधी म्हणणं त्यांची मुलं कुठे आहेत? काका म्हटले काय हो, काय झालं महाराज? म्हणजे काय विचारायचं असेल तरी मला विचारा. म्हणलं तुम्हाला काय विचारू? त्यांच्या मुलांना विचारतो. नाही म्हणे, मीच तुम्हाला फोन केला आणि मीच तुम्हाला बोलवलंय. म्हणे असं का हो? म्हणे त्यांची मुलं कुठे आहेत? ते मी मला काकांनी उत्तर दिलं, म्हणे त्यांची मुलं अमेरिकेला असतात. कुठं असतात? अमेरिकेला. आणि त्यांच्या मुलांनी म्हणे बाप गेल्यावर मला फोन केला आणि मला सांगितलं आमच्या बापाचं व्यवस्थित करा, पैसे वाटेल एवढे घ्या, पण आम्ही येऊ शकत. बाप मेला तरी पोरं आली नाहीत महाराज, हेच मला सांगायचे. मग म्हणे सगळं व्यवस्थित करा, फक्त आम्ही येऊ शकत नाही. सगळं व्यवस्थित करा, अगदी मंडपवाला उक्ता बोलवा, सिस्टीमवाला उक्ता आणा, तुम्ही उक्ते या, बसायला मंडळी उक्ती बोलवा, नाहीच भेटला तर दशक्रियेच्या विधीला कावळा शिवायला सुद्धा उक्ता बोलवा. पूर्वी सातारच्या त्या बॉम्बे रेस्टॉरंटवर एक बोर्ड होता, आमच्या इथे दशक्रियेच्या आणि तिसऱ्याच्या विधीला कावळे उक्ते मिळतील. 200 रुपयाला कावळा नुसता शिवून जायचा. किरण महाराज नुसता शिवून जायचा कावळा 200 रुपयात. मग महाराज म्हणले कावळा सुद्धा उक्ता आणा. आता मी काकांकडे थोडं पाहिलं, म्हणे कीर्तनकार उक्ता आणाल, मंडपवाला उक्ता आणाल, पण काका मला एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हणे महाराज काय प्रश्न आहे तुझा? म्हणे सगळं उक्ता आणाल, अगदी कीर्तनकार उक्ता आणाल, मंडपवाला उक्ता बोलवाल, सिस्टीमवाला उक्ता बोलवाल, सगळं काही उक्ता कराल, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. दशक्रियेच्या विधीला मुलांचं टक्कल म्हणजे मुंडन केलं जातं, ते टक्कल कुणाचं कराल? बरोबर आहे का चुकीचं आहे? दशक्रियेच्या विधीला मुलांचे केस काढले जातात, त्याचं दान होतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? बोलत चला ना, पटपट बोला. बोलणारी माणसं मला आवडतात. ज्येष्ठ मंडळी तुम्ही बसलाय, चला बोलत चला. मग दशक्रियेच्या विधीला मुलांचं टक्कल म्हणजे मुंडन केलं जातं. मी सहज विचारलं, म्हणे काका ते मुंडन टक्कल कुणाचं कराल? काकाने असं वर बघितलं आणि काका लागले हसायला. म्हणलं काका हसण्याचं कारण काय हो? दशक्रियेच्या विधीला मी विचारलं मुंडन म्हणजे टक्कल केलं जातं, ते कुणाचं कराल? तुम्ही हसताय का? काका म्हणे हाच प्रश्न मी काल फोनवर त्यांच्या पोरांना विचारला, सगळं उक्त करेन पण टक्कल कोणाचं करू? ते पोरांनी मला उत्तर दिलं, ज्याचं कीर्तन आहे त्याचं करा. कीर्तन आहे त्याचं म्हणजे कोणाचं? दुसऱ्या मिनिटाला गाडीला स्टार्टर मारला. 10,000चं पाकिट ठरलेलं. काका म्हणले 20 घ्या. म्हणलं तुझ्या 10 बी नको. विठ्ठल विनोदाचा भाग सोडा. सांगण्याचं तात्पर्य काय महाराज, माणसं एवढी वायाला गेली, आई बापाचं वर्ष श्राद्ध विसरली. आई बाप जिवंत आहेत का नाही ही पोरं विसरली महाराज. पण खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण घडावं आणि पुण्यस्मरणाला कीर्तन व्हावं, याच्यापेक्षा सुवर्ण योग या जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नाही. म्हणजे मी माझं कीर्तन ठेवलं म्हणून सांगत नाही, दुसऱ्या कुणाचंही ठेवलं तरी चालतंय महाराज, पण पुण्यस्मरणाला कीर्तन असावं, भजन असावं. नाही जमलं भगवान परमात्म्याचं प्रवचन असावं, नाही जमलं एखादं भजन पंचपदी तरी तुम्ही करू शकता, पण करा. का? हा देह भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात विलीन होणार आहे. त्याच्या नामात नालाय, ओंकारात नालाय, ओंकारात विलीन होणार आहे. आणि मग त्याच्यासाठी हा जात असताना, हा त्याला प्राप्त होत असताना तिथं भजनच गरजेचं आहे. भजनच गरजेचं आहे. भजनाशिवाय दुसरं तिसरं काही नाही महाराज. हातानं टाळी वाजली पाहिजे, मुखानं देवाचं नाव घेतलं पाहिजे महाराज. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात ताकद आहे. कीर्तनात बसल्यावर माणसं मोकळी बसतात, अजिबात नाही. हातानं टाळीन मुखानं देवाचं नाव घ्या. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात ताकद आहे. वर्ष झालं महाराज ताईंना जाऊन, वर्ष झालं. प्रभावती काशीनाथ गुरु, कैलासवासी प्रभावती काशीनाथ गुरु 75व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घ्यावा आणि या कुटुंबाला सोडून या कुटुंबाची आई निघून जावी महाराज. लक्ष देऊ नये का? 3 मुलं आणि 1 मुलगी. किरण काशीनाथ गुरु, शशिकांत काशीनाथ गुरु आणि संजय दादा काशीनाथ गुरु. हे तीनही किरण दादा असतील, शशिकांत दादा असतील, संजय दादा असतील आणि त्यांची मुलगी लता अशोक गुरु नागनाथवाडी. या सर्व 4ही भावंडांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योगाला आनंद वाटावा. मी पुन्हा पुन्हा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. अगदी खरं पाहायला गेलं तर 3ही मुलं चांगल्या हुद्द्यावर आहेत, मुलगी व्यवस्थित आहे, सगळा परिवार गोड आहे.
आज खरं पाहायला गेलं तर भला मोठा मंडप दारात सजलाय, सिस्टीमवाला आहे, सगळे पाहुणे रावळे गोळा झालेत, पण ती ताई मात्र आज या परिसरात नाही, देहरूपाने नाही राहिली महाराज. खरं पाहायला गेलं तर मी पुन्हा पुन्हा सांगतो की आई या जगाच्या पाठीवर खूप महत्वाची आहे, बाप या जगाच्या पाठीवर खूप महत्वाचा आहे. गेला पुन्हा मिळत नाही महाराज. मगाशी आमच्या ताईंनी सांगितलं की कधीही इथं बसल्या तर प्रत्येकाला बोलवून घ्यायच्या, हाक मारायच्या, त्याची विचारपूस करायच्या, त्याचं चांगलं वाईट पाहायच्या महाराज. कधीही कुणाला रुचल्या नाहीत, कधीही कुणाला खोपल्या नाहीत, कधीही कुणाशी वाईट बोलल्या नाहीत. म्हणून आज त्यांचं वर्षश्राद्ध होतंय आणि वर्षश्राद्धाला कीर्तन होतंय. जी माणसं जगाच्या पाठीवर अमर झाली ना महाराज, ती अमर कीर्तीनं होतात. खऱ्या अर्थानं या जगाच्या पाठीवर जर मोठं व्हायचं असेल तर सिंधुताई सपकाळ सांगतात, या जगाच्या पाठीवर मोठं होण्यासाठी माणसाला अगोदर मरावं लागतं. जिवंतपणी माणसाला कुणी मोठं म्हणत नाही, पण माणूस गेल्यावर त्याला माणसं मोठी म्हणतात. ही शोकांतिक आपल्या मातीची आहे. विठ्ठल जिवंतपणी एखाद्याला माणसं मोठी म्हणणार नाहीत महाराज, कधीच म्हणणार नाहीत. त्याला वाईटच बोलणार, त्याला वाईट, कितीही तो चांगला असो, कितीही त्याचं कर्म चांगलं असो, माणसं त्याला वाईटच म्हणतात. पण तो ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला माणसाला कळतं, गड्या गेलेला चांगला होता रे, अजून 5 वर्ष जगायला पाहिजे होता. हे गेल्यावर कळतं बाबा. का उत्तमची रे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची रे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची रे कीर्ती उरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती या जगाच्या पाठीवर उत्तम उरावी, त्याच्याशिवाय असे सोहळे होत नाहीत. आणि आज सोहळा हा या कुटुंबाच्या दारात होतोय. 100% समजावं, गेलेला हा पुण्यात्मा आहे आणि त्या पुण्यात्म्याला तुमची सेवा पोच झाली. 1 वर्ष झालं त्यांना जाऊन महाराज, आणि 1 वर्षाच्या पूर्ततेचा हा सोहळा, वर्षश्राद्धाचा सोहळा, पुण्यस्मरणाचा सोहळा म्हणून आम्ही आयोजित केला. खरं पाहायला गेलं तर आपल्या शास्त्रात सगळ्यात मोठा एक योग असतो तो पिंडदानाचा. मग माणूस पिंडदान करतो, स्वतःच्या आप्तांचं करतो, पित्रांचं करतो. तुकोबारांनी सुद्धा पिंडदान केलं महाराज. पिंड पदावरी दिला आपुली एकरी. तुकोबारांनी सुद्धा पिंडदान करावं महाराज. तेच पिंडदान आम्ही करत असता. ते पिंडदान 3ऱ्याला होतं, 10व्याला होतं, कार्याला होतं. बरोबर आहे का? अजून कधी कधी होतं, 3ऱ्याला होतं, 10व्याला होतं, कार्याला होतं, 14व्याला होतं, पुन्हा कधी होतं, पुन्हा भरणीला होतं, पुन्हा श्राद्धाचा विधी, त्याच्यानंतर वार्षिक श्राद्ध येतं. मग प्रत्येक वेळेला आपण पिंडदान करतो. ते पिंडदान का करावं याला कारण आहे महाराज. लक्ष देऊ नये का? पिंडदानाचं महत्व काय? पिंडदान करत असताना पिंडदानाचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं महत्व असं आहे महाराज, पिंडदान केल्यानंतर महाराज गेलेला पुण्यात्मा पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात येतो, त्याच्यासाठी केलं जातं ते पिंडदान. पिंडदान खूप गरजेचं आहे. पिंडदान केल्यानंतरच त्या समोरच्या देहाला मोक्षाची नाही म्हणता येत महाराज, पण कमीत कमी पुढचा देह धारण करण्याची तरी परवानगी भगवान परमात्म्याकडून मिळते.
कारण 84 लक्ष योनीतनं फिरणारा मनुष्याचा देह लगेच मोक्ष मिळत. माणसाला वाटतं, काही माणसं म्हणतात त्याला कावळा शिवला म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. शक्य नाही महाराज. नुसता कावळा शिवून जर मोक्ष मिळत असता तर माणसाने घरात कावळं पाळलं असतं. प्रत्येकाच्या घरात एक कावळा. काय पाळायचे, काय खायला घालायचे दर होते, काय पैसे मागतोय, सोनं मागतोय का नाणं मागतोय, काय मागतोय? नाही महाराज. पण खरं पाहायला गेलं तर कावळा शिवणे याचा अर्थ त्याला पुढचा जन्म घेण्याची परवानगी भगवान परमात्म्याकडून प्राप्त झाली. पण कावळा न शिवणे याचा अर्थ त्याचा आत्मा अजून गुरफटत राहिला. त्याचे भोग आहेत ते संपलेले, ते त्याला भोगावे लागणार. मग खरं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आता तुम्ही पाहायला गेला असेल तर त्या ठिकाणी कोण येतो? कावळा येतो. चिमणी येते का? बोला चला, चिमणी येते का? दुसरा कोणता प्राणी येतो का कधी पिंडाला शिवायला? नाही, कावळाच येतो. कावळाच येतो. आणि मला सांगा, वर्षभर न दिसणारे कावळे बरोबर त्याच दिवशी का तिथे दिसतात? प्रश्न आहे की नाही? बरोबर आहे का चुकीचं आहे माझं? सांगा. वर्षभर न दिसणारे कावळे, कावळा असा पाहायला मिळाला तर गेला तर माणसाला कुठं सापडत नाही महाराज. पण त्या वेळेला पिंडाला शिवायला बरोबर कावळा येतो. मग कावळेच का येतात? तो कावळेच का येतात? त्याला कारण आहे, लक्ष देऊ नये का? रामप्रभूंना आणि सीतामातेला वनवास झाला. लक्ष्मण भैया सोबत गेले. वनवासात कुटीत असताना एक दिवस भल्या सकाळी रामप्रभू फळे आणायला जंगलात गेले. आणि जंगलात फळे फुले आणायला गेलेले रामप्रभू सीतामाता कुटियात होत्या. आणि सीतामाता बाहेर आल्या आणि झाडाची फुले तोडत होत्या. फुले तोडता तोडता स्वर्गातल्या गंधर्वाला, स्वर्गातला गंधर्व, तो स्वर्गातला गंधर्व आणि त्या स्वर्गातल्या गंधर्वाला सीतामातेला स्पर्श करण्याची इच्छा झाली. त्याच्या मनात पाप आलं. सीतामातेचं सौंदर्य त्यानं पाहिलं, त्याच्या मनात पाप आलं आणि सीतामातेला स्पर्श करण्याची त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली. त्या गंधर्वानं कावळ्याचं रूप घेतलं, काळ्या पक्षाचं रूप घेतलं आणि त्या कावळ्याचं रूप घेऊन तो गंधर्व पृथ्वी तलावर आला आणि त्या सीतामातेला फुलं तोडणाऱ्या कावळा टोचा मारू लागला. कोण? बोला चला, कोण? कावळा. तो कावळा रूपी असणारा तो गंधर्व टोचा मारायला लागला आणि टोचा मारत असताना सीतामातेला वेदना झाल्या. त्याला कळलं सीतामातेला हा स्पर्श वाईट भावनेतनं निर्माण झालाय. सीतामातेला समजलं. मग सीतामातेनं काय करावं? रामप्रभूंना हाक मारावी. आता सीतामाता आणि रामप्रभू प्रेम एवढा आहे महाराज की इथून हाक मारलेली तिथपर्यंत पोहोचली. रामप्रभूंना अंतर्मनाने ओळखलं की माझ्या पत्नीला, म्हणजे सीतेला त्रास होतोय. रामप्रभूंनी अंतर्मनानं सगळं ओळखलं. तो कावळा टोचा मारतोय. क्षणाचा विचार न करता रामप्रभूंनी इकडं तिकडं पाहिलं महाराज. आता बाण सोबत नेले नव्हते. दरबाची काडी खाली पडलेली होती जमिनीवर. दरबाची, ती दरबाची काडी प्रभू रामचंद्रांनी घ्यावी, बाणाला लावावी आणि बाणाला लावून ती दरबाची काडी त्या कावळ्याच्या पाठीमागं सोडावी. कोणाच्या पाठीमागं सोडली? कावळ्याच्या पाठीमागं. ती काठी, दरबाची काठी कावळ्याच्या पाठीमागं लागली. कावळ्याला कळलं हा रामप्रभूंचा बाण आहे. कावळा पुढं पळाला. अगदी भगवान विष्णू पर्यंत गेला, अगदी भगवान ब्रह्मदेवांपर्यंत गेला. ब्रह्मदेवांनी सांगितलं याचा इलाज माझ्याकडं, तो रामाचा बाण आहे. एकदा सुटला की परत माघारी नाही. तो आता तुझ्या पाठीमागं लागणार, तुझा वेध घेतल्याशिवाय जाणार नाही. पुन्हा शंकरांकडे आले. शंकर प्रभू त्यांनी सुद्धा सांगितलं हे माझ्याच्यानं जमणार नाही. सगळे देव त्यांनी उलटे पलते घातले पण महाराज कुणाकडे इलाज सापडला नाही. ती दरबाची काठी पाठीमागं लागलेली होती. तो कावळा पुढे पळत होता. शेवटी उपाय निघाला, एकच करावा लागेल, ज्यांनी सोडलाय त्यांना शरण जावं लागेल. शरण जा उदारा, लगेच लिंक जुळवतो मी तिथं अभंगाची. मग ते बाण मागं लागल्यानंतर तो कावळा पुढे पळत सुटला. आता कळलं रामप्रभूंना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. मला ना रामप्रभूंच्या जवळ गंधर्वानं सांगितलं माफी करा, क्षमा करा. क्षमा करा म्हणे, मला माझं चुकलं, मी मातेला स्पर्श करायला गेलो, माझं चुकलं, मला क्षमा करा. आता शेवटी ते रामप्रभू होते महाराज. किती जरी बाहेरनं कडक असले तरी आतून मन निर्मळ होतं महाराज. एवढं प्रेम होतं. म्हणे ठीक आहे, पण म्हणे ही दरबाची काडी तुझा वेध घेतल्याशिवाय राहणार, तो माझा बाण आहे. मी त्याला एकदा आज्ञा दिली, मी सांगितलं तरी आता ते परत येणार, मी सांगितलं तरी थांबणार नाही. मग म्हणे काय करावं लागेल? म्हणे एकच करावं लागेल, तुझ्या कोणत्या तरी अवयवावर तुला तो बाण घ्यावा, कोणत्या तरी अवयवावर. मग ज्या डोळ्यांनी सीतामातेला पाहिलं आणि ज्या डोळ्यांनी पाहिल्यामुळं त्या गंधर्वाच्या मनात वाईट वासना निर्माण झाली, त्या डोळ्यावरच तो बाण बसला. या बुबळातनं शिरला आणि इकडच्या बुबळातनं, कळतंय ना, इकडून शिरला आणि इकडून बाहेर पडला आणि इकडून शिरून इकडून बाहेर पडल्यामुळे एक बुबळ फुटलं. तेव्हापासून कावळ्याला एकच बुबळ आहे. कावळा बघितलंय का कधी महाराज? एकच बुबळ आहे कावळ्याला. इकडं जर डोळा असला तर इकडं पांढरा असतं, इकडं पांढरा असलं तर इकडं बुबळ असतं महाराज. मग एकच. आणि तेव्हा रामप्रभूंनी शाप दिला त्या कावळ्याला, या जगाच्या पाठीवर, या पृथ्वी तलावर तुला वनवास भोगावा लागेल. तो वनवास असा असेल की तुला कुणीही चांगलं म्हणणार, तुला सगळी नावं ठेवतील, तुला सगळी अपशकुनी मानतील. जर तू इतर दिवशी लोकांना दिसला ना
तर तुला लोक वाईटच मानतील. त्या गंधर्वाने याचना केली, म्हणे काहीतरी उशाप द्या. एवढं जर माझ्यावर जर एवढं जर माझ्यावर तुम्ही जर उपकार केला, म्हणजे एवढा जर तुम्ही मला शाप दिला, तर मात्र या जगाच्या पाठीवरची माणसं मला काय स्वीकारणार नाहीत. काहीतरी उशाप द्या, काहीतरी उशाप द्या. ते प्रभू रामचंद्रांनी माये खातर प्रेमा खातर त्या कावळ्याला उशाप दिला. तो उशाप असा होता, वर्षभर आयुष्यभर जी माणसं तुला अपशकुनी समजतील, तीच माणसं ज्यावेळी एखाद्या व्यक्ती जाईल आणि त्याचा दशक्रियेचा तिसऱ्याचा विधी असेल ना, त्यावेळेला तीच माणसं तुला शकुनी मानतील आणि ती माणसं तुझा दावा करतील, तुला बोलवतील, तुझी वाट पाहतील. आणि तेव्हापासून महाराज आम्ही कावळ्याची वाट पाहायला लागला. कळा का कावळा काय येतो? माणसं विचारतात कावळाच काय येतो? कावळा येतो याला हे कारण आहे, विठ्ठल. महाराज हिंदू धर्मात तर म्हणजे ह्याच्याशिवाय कारणाशिवाय कुठली गोष्ट नाही महाराज, कारणाशिवाय कुठली गोष्ट नाही. आणि मग महाराज तो कावळा येतो, त्यावेळेला आपण पिंडदान करतो, त्या पिंडाला तो कावळा शिवतो, निघून जातो आणि आत्मा मुक्त होतो पुढच्या जन्मासाठी. मग पिंडदान का करावं? तो आत्मा पुढच्या जन्मासाठी मुक्त व्हावा, तो आत्मा पुन्हा पुन्हा आमच्या आयुष्यात पुन्हा परत यावा, गेलेली व्यक्ती आम्हाला पुन्हा मिळावी, याच्यासाठी केलं जातं ते पिंडदान. आणि त्या पिंडदानाचा सोहळा म्हणजे हा वर्षश्राद्धाचा सोहळा. तुकोबा या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून सांगतायत, आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. संसारात येऊन मनुष्यानं काय करावं? तर उठावं आणि वेग करावा, म्हणजे पळावं, चालावं, वेग करावा. माणसं सहज एखाद्याला म्हणतात, एखादं झोपेत असलं, ए उठ म्हणता का नाही तुम्ही? एखाद्याला कामाला पाठवायचं असलं, ए उठ आणि कामाला लाग. तुकोबा सुद्धा तेच तुम्हाला आम्हाला सांगते, उठ आणि कामाला लाग. पण कामाला कुठलं लागायचे? शरण जा उदारा पांडुरंगा, पांडुरंगाला शरण जायचे महाराज. तुकोबा सांगतात, आली या संसारात आल्यानंतर संसारात माणसं गुरफटतात, संसारात माणसं मरतात, हे तुकोबारांना ठाऊक होतं. तुकोबारांना माहित होतं संसार किती दुःखाचा आहे, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. म्हणून तुकोबारांनी काय केलं? अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतनाने, नामचिंतनात एवढं देहपान विसरायचे की खायची शुद्ध सुद्धा तुकोबारांना नव्हती. माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतलासे. जेव्हापासून भगवंता तुझ्या नामचिंतनाचा छंद घेतलाय, माझी मज झाली अनावरवाच्या. काय खातो आम्ही कासे या सांगावे. अरे तुकोबारांना जे विचारलं जातं तुम्ही काय खाताय, तुकोबारा म्हणतात जे खातोय ते आम्हालाच कळत नाही का, तर त्याचं नामचिंतन आम्ही खातोय, त्याच्या नामचिंतनात आम्ही दंग आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. तुकोबारा सांगतात तो कसा आहे, तो उदार आहे. या जगाच्या पाठीवर उदार असणारा एकमेव म्हणजे तो पांडुरंग परमात्मा. उदार असणारी तीन व्यक्तिमत्व, एक तुमचे मायबाप आणि तिसरा तुमचा पांडुरंग. तो उदार आहे महाराज. शरण जा उदारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाला तुकोबारा शरण जायला लावतात पांडुरंगाला. मग पांडुरंग कुठे आहे हो? ए पांडुरंग कुठे आहे?
कुठं आहे पांडुरंग? कुठे येऊन वसलाय होतो? कुठं कुठं किती किती लांब पंढरपूर आहे इथनं? बोलत चला की बोलत. पंढरपूरचं अंतर किती? 110 किलोमीटर. मग तो कुठं वसलाय? तो कुठं वसलाय? भीमातिरी एक वसविले नगर. भीमातिरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे. हे त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकासी चार भुज त्यासी. तेथील मुकासी चार भुज त्यासी. पहिल्या 16,000 रे. पहिल्या 16,000 रे. नचत जाऊन त्याच्या गावा केलिया सुख देईल विसावा रे. नचत जाऊन त्याच्या गावा केलिया सुख देईल विसावा रे. भीमातिरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकासी चार भुज त्यासी. पहिल्या 16,000 रे. पहिल्या 16 किती किती 16,108. काही माणसं म्हणतील बुवा इथं एकीनच आवड केलं. तू 16,108 सांभाळायच्या म्हणजे जोक आहे का महाराज? बाईल्या 16,000. मग आम्ही काय करायचंय? नाचत जाऊ त्याच्या गावा. कुठं आहे तो? मृत्यूलोकी एक नगर. त्याचे नाव पंढरपूर. तेथील मुकासी उभा असे विटेवर. पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर. बोलती साधू संत जीवा वाटे गुरगुर. जीवा वाटे गुरगुर. जीवा. मग काय? तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामज तेतवरी दाखवा दिनाचा सोय. कुठं जायचंय? आता तरी म्हणा की पंढरपूरला. बरं गोव्याला म्हणत नाही. पंढरपूरला म्हणा की महाराज. काय माणसं बोलायलाच तयार नाहीत बाबा. उघड आहे महाराज. पंढरपूरला जायचं म्हटलं की नको नको नको. फिरायला जायचं म्हणलं महाबळेश्वरला गोव्याला किती चला चला चला. कीर्तनात बसलेल्या माणसांना सांगावं लागतं पुढं सरा पुढं सरा पुढं सरा. आणि तमाशात बसलेल्या माणसांना सांगावं लागतं माग सरा. इको दे की बारीक. माग सरा. इको का कमी केला आहे? तसं इको वक्तव्याला एक शेवटच्या पॉईंटवर ठेवा की म्हणलं तुम्हाला. एक शेवटच्या पॉईंटला कंटिन्यू ठेवा इको. लक्ष देऊ नये का? मला सांगण्याचं तात्पर्य काय? माणसं जे करायला पाहिजे ते करत नाहीत. पण तुकोबारांना 88 सांगावं लागतं. आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. या संसार रूपी सागरात आल्यानंतर मला तरायचं असेल तर तुम्हाला लगबग करावी लागेल. ती लगबग पंढरीची असावी. शरण जा उदारा पांडुरंगा. वारीला गेलं पाहिजे. हातानं टाळी वाजवली पाहिजे. पायानं वारी चालली पाहिजे. मुखानं नामचिंतन घेतलं पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं आहे? आजीबाई गेलेला देह जाणार आहे महाराज. एक दिवशी पडणार आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. थे मनुष्याचे. काय आहे तुमचं महाराज? एखादी म्हातारी सहज बोलून जाते बंगला. मग रामायणात सांगितले 11,000 वर्षांचं राज्य प्रभू रामचंद्रांनी अयोध्येत केलं. म्हणजे पूर्वीच्या माणसांना 10,000 वर्ष कमीत कमी 10,000 वर्ष आयुष्य. बोलत चला 10,000 वर्ष आयुष्य होतं त्रेतायुगातल्या. त्रेतायुग संपलं. कुठलं युग आलं? बोलत चला द्वापार युग. द्वापार म्हणजे प्रभू श्रीकृष्णांचं युग. त्रेतायुग संपला. द्वापार युग आलं. 10,000तला एक शून्य कमी झाला. किती राहिले? 1,000. बोलत चला की किती राहिले? 1,000. 1,000 राहिले महाराज. द्वापार युगात 1,000 वर्षांचं आयुष्य होतं. द्वापार युग संपलं. कलियुग आलं. आणि कलियुगात माणसाचं आयुष्य किती किती? अल्पायुष्य मानव देहो. अल्पायुष्य मानव देहो. अल्पायुष्य मानव देहो. अल्पायुष्य मानव देहो. शत गणिले ते अर्धरात्र खायो. शत गणिले ते अर्धरात्र खायो. शत गणिले ते अर्धरात्र खायो. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. मध्ये
काय भजनासी उरले ते पाहे गा उरले ते पाहे हे काय भजनासी उरले ते पाहे गा हे राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम स्मरा अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व बिडरोग काय काय बदनाती उरले ते पाहेगा अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व बिडरोग काय भजनासी उरले ते पाहेगा 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 किती वर्षाचं आयुष्य आहे माणसाला? किती वर्षाचं आयुष्य? अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र काय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय मग संत म्हणतात काय भजनासी उरले ते पाहे गा 100 गणली 100 म्हणजे माणसाचं आयुष्य किती आहे? कलियुगात माणसाचं आयुष्य 100 वर्षांचं आहे तरी सुद्धा कीर्तनात 100 वेळा घड्याळ बघतय कधी संपतय बुवाचं येतय उशिरान 11ला मागणं घड्याळ दाखवतं बुवा 12 वाजले काय माणसं आहे तो 15 मिनिटं माणसाला इकडे तिकडे झालेलं चालत नाही येणार नाही वेळेत महाराज 10ला बसणार नाही मंडपात पण 12ला बरोबर घड्याळ दाखवणार लय हुशार माणसं चालाय पण खरं सांगू का माझं कीर्तनच 12ला सुरुवात होतं बाबा विठ्ठल संतांची फुलं बरोबर 12ला बरं का मनुष्य म्हणजे संत नाही महाराज देवते संत निमित्त त्या प्रतिमा मनुष्य म्हणजे संत नाही महाराज 12ला फुलं पाडायला बरोबर त्याच्यामुळे गोड ऐकायचं गोड बसलाय तुमची लिंक चांगली लागली मी वेळेत संपवतो फक्त गोड बसायचं एक तर ह्या लाईटीनं लई माझी पंचायत केली महाराज काय सांगू एवढा मोठा शूटिंगवाला समोर बोलावला पण लाईटीनं सगळं फापक असं ऐका अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय कलियुगातल्या माणसाला आयुष्य फक्त 100 वर्षांचं 100 वर्षांचं आयुष्य कलियुगातल्या माणसाला किती वर्षांचं आयुष्य बोलत चला 100 वर्ष जगतय का कोणी 100 पर्यंत जगतय का कोणी 100 पर्यंत महाराज माणसं मारायला लागली आता ह्या बाबांची वय चांगले आहेत हे बाबा बघा टाळा तुमच्या वयात आम्ही टाळ घेऊ का नाही मोठा प्रश्न आहे बरं तुमच्या वयापर्यंत टिकू का नाही मोठा प्रश्न आहे महाराज 50 कार्यक्रम व्हायला लागलं तरुण पोर नाही म्हणता येत त्यांना 50 कार्यक्रम व्हायला लागलं माणसांचं 50 मग विचार करा शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये काय मध्ये बालत्व पिडा रोगक्षय बालत्व आलं पिडा आल्या रोग आल्या क्षय आला बालत्व आलं महाराज पिडा आल्या पिडा कोरोना आला 2.5 वर्ष पाण्यात गेली का नाही बोला चला मध्ये बालत्व पिडा रोग क्षय आणि मग संत सांगतात काय भजनासी उरले आता विचारा ना स्वतःच्या मनाला काय उरलंय सगळं होतं नव्हतं तेवढं गेलं महाराज म्हणून तो कोबराय सांगतात देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे या जगाच्या पट्टीवर मनुष्याचं काय नाही हा देह सुद्धा एक दिवस पडणार आहे माणसाला वाटतं अहंकार चढतो माणसाला हे कुणाचं आहे हे माझं आहे हे कुणाचं हे माझं आहे हे कुणाचं हे माझं आहे अरे पण ज्या दिवशी मरशील ना तुझ्या बापानं 50 लाखाचा बंगला बांधू द्या पण मेल्यावर त्याची पोरं कधीच म्हणत नाहीत माझ्या बापानं 50 लाखाचा बंगला बांधला मग माझ्या बापाला बंगल्यातच पेटवा स्वाधीन व्हावं लागेल एकतर अग्नीच्या स्वाधीन व्हावं लागेल याला पर्याय नाही याला मरावंच लागणार आहे महाराज मरण प्रत्येकाला अहंकार करू नका अहंकार माणसाला जास्त आहे महाराज आणि ज्याला अहंकार चढला ना सोपं सांगतो हृदयाचे कान करा ऐका गोड ऐका ज्याला अहंकार आहे ना एखाद्याला वाटत असेल 50 लाखाचा बंगला आहे 50 लाखाची गाडी आहे 50 एकराची जमीन आहे अरे स्वतः जवळ असणाऱ्या 50 लाखाचा ज्याला अहंकार चढला ना त्याने एकच काम करावं महाराज एखाद्या मोठ्या इस्पितळात एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यानं हॉस्पिटलमधले चित्र पाहावं महाराज अरे कोट्यावधीची संपत्ती असणारी माणसं सुद्धा जीवासाठी तिथं उदार झालेत आणि भीक मागतात डॉक्टरकडे 10 लाख घ्या पण माझ्या माणसाचा जीव वाचवा कोट्यावधीची संपत्ती असणारी माणसं कोट रुपये द्यायला तयार आहेत त्या ठिकाणी जाऊन कधीतरी पहा त्या ठिकाणचं दृश्य काय मग तुम्हाला कळेल तुमची संपत्ती नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणून कुणाला उदार त्याला शरण जायचे देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे
देह हे काळाचं धन आहे, कुबेराचं. तो काळ कुबेर रूपी तिथं बसलाय आणि त्याचं हा देह, हा धन त्याचं आहे महाराज. म्हणून आपल्याला त्याला शरण जायचे, त्याला सर्वस्व मानायचे. तो आपलं सर्वस्व आहे, तो आपलं सगळं आहे. पंढरीचा पांडुरंग म्हणजे आपलं सर्वस्व आहे. तो कोण आहे? विठ्ठल मायो बापू चुलता, विठ्ठल मायो बापू चुलता, विठ्ठल मायो विठ्ठल विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी विठ्ठल विठ्ठले विन चाड नाही बोता, विठ्ठले विन चाड नाही बोता, विठ्ठले विठ्ठले तू का म्हणे आता नाही दुसरे, आता नाही दुसरे, हे आता नाही दुसरे, त्याच्याशिवाय आनंद नाही. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल माय बाप चुलता. कोण आहे? माय बाप चुलता आहे तो. माय आहे, बाप आहे, चुलता बी तोच आहे. म्हणतो अजून कोण आहे? विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, विठ्ठले विन चाड. आणि तू को बरं म्हणता? तू का म्हणे आता नाही दुसरे का? तर विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, तो विठ्ठल आमचं सर्वस्व. म्हणून शरण जाऊ दारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. शरण गेला, त्याला शरण गेला, त्याची मुक्तता झाली महाराज. सुदामा होता, सुदामा 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 नावाचा ब्राह्मण भगवंताचा मित्र होता महाराज. लक्ष देऊन एका गोड कथा आहे. सुदामा भगवंताचा मित्र, ब्राह्मण भगवंताचा मित्र होता. पण 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 लहानपणी भगवान परमात्म्याच्या नावचे वाटणीचे चणे सुदाम्यानं देवाला न विचारता खाल्ले. खाल्ले का नाही? देवाला न विचारता खाल्ले. भगवंताने विचारलं, सुदामा काय खातोय? सुदामा म्हणतो, नाही, थंडीनं दात कुडकुडतायत, थंडीनं दात कुडकुडतायत, मी काहीच खात नाही महाराज. दुसऱ्याच्या वाटणीचं खाल्लं की काय होतं ते तुम्हाला सांगतोय महाराज, ऐका. गावाचं, भावाचं, देवाचं खाल्लं की कार्यक्रम लागलाच. त्याच्यामुळे गावाचं, भावाचं, देवाचं कधी खायचं नाही महाराज. सुदाम्यानं खाल्लं ना भगवंताचं, भगवंताचं खाल्लं, देवाचं खाल्लं. सुदाम्यानं देवाचं खाल्लं महाराज. देवाच्या नावचे चणे खाल्ले, देव तसाच कुडकुडत बसला. सुदाम्यानं का देवाला चणे दिले नाहीत. आणि मग झालं असं महाराज, परिणाम असा झाला, सुदाम्याने देवाला चोरून देवाचे चणे खाल्ले. परिणाम असा झाला, देव झाला राजा आणि सुदामा झाला भिकारी, गरीब. सुदामा कोण झाला? गरीब झाला. पण महाराज तुम्हाला कथा माहितीये, सुदामा पुन्हा गरीब होता. बायको म्हणाली, तुमचा देव, तुमचा मित्र राजा आहे, त्याच्याकडे जाण काहीतरी मागा. आता सुदामा मागण्याच्या उद्देशानं नाही, पण जायचे म्हणताना कसं जायचं? मोकळ्या हाताने जाणं होते का? नाही. मग काय केले? मुठभर पोहे घेतले, मुठभर पोहे. आणि मुठभर पोहे घेऊन कोणाच्या दारात गेला? भगवंताच्या दारात गेला. आणि भगवंताच्या दारात गेल्यानंतर महाराज तिथं पोचला. आणि पोचल्यानंतर महाराज ते द्वारपाल होते, त्याने अडवलंच. विचारलं, कोण आहे? म्हणे, मी भगवंताचा मित्र आहे, कृष्णाचा मित्र आहे, राजाचा मित्र आहे. कोण होता तो? सुदामा
भेटी लागी गेला हे मुष्टी पोहे घेऊनी दया भेटी लागी गेला दया हे शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिदला भाव देखोनिया हे शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिदला शुद्ध भाव देखोनिया धर्म जागो याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो याचे चरणी लक्ष लागो ब्राह्मण कुठे गेला ब्राह्मण तिथे गेला देवाच्या भगवंताच्या मुष्टी पोहे घेऊन मुष्टीत मुठी एवढे पोहे आणि मग भगवान परमात्म्याच्या दारात पोचला मग देवाने त्याचा शुद्ध भाव देखून गाव सोन्याचा दिला पण शरण जा उदारा याला शरण जावं लागेल हेच मला सांगायचे पण तरी सुद्धा तुम्ही म्हणणार वारी नको एवढं सांगितलं तरी माळ नको एखाद्याला म्हटलं बाबा माळ घाला तोंडात दात राहिला नाही आता चावतंय का ते मला म्हणतोय गुलमुळून गुलमुळून खाईन काय माणसं आहे तो लय विचित्र माणसं महाराज माणसांच्या नादा लग्न म्हणून देख हे काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय मनुष्याचं आहे काय मनुष्याचं आहे मनुष्याचं या देहात काय का जिंदगी का किराये का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा तो जब तुझको आवाज देंगे घर से बाहर निकलना पड़ेगा वो तो जब तुझको आवाज देंगे घर से बाहर निकलना पड़ेगा वो तो जब तुझको आवाज देंगी घर से बाहर निकलना पड़ेगा वो तो जब तुझको आवाज देंगी घर से बाहर निकलना पड़ेगा वो तो जब तुझको आवाज देगी घर से बाहेर बाहेर पडा देह काळाचे धनकुबेराचे येथे मनुष्याचे काय पटपट घ्या चला संपवतो लगेच 10 मिनिटात ऐका देह काळाचे धनकुबेराचे येथे मनुष्याचे मनुष्याचं काहीच नाही म्हणून मी सांगतो सुधरा 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 अजून तरी सुधरा भगवान परमात्म्याने दिलेला देह एक दिवस जाणार आहे एक दिवस मारावं लागणार आहे मरताना सुंदर मारा चांगलं मारा बाबा मरण प्रत्येकाला जावंच लागणार आहे नाही म्हटलं तरी जावं लागणार आहे महाराज नाही म्हटलं तरी काळ दारात आला आणि तुम्ही बैलाला पाणी पाजत असला काळाला म्हणता येतंय का थोडंसं पाणी पाजतो मग तुझ्याबरोबर येतो काळ म्हणाल पहिली बादली खाली ठेव पहिली बादली खाली ठेव तोंडात घातलेला घास तो आत तोंडात पोचतोय का नाही याची गॅरंटी माणसाकडे नाही क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार पण माणूस नाही वागत सरळ महाराज माणूस वायाला गेला हे किती वेळा सांगितलं तरी वायाला जायचा माणूस राहत बाबा सगळे पिढ्या आपल्या पुढच्या गेल्या पण माणसाला कळत नाही आता तरी सुधारावं पुढचा खड्ड्यात पडलाय मग आपण तरी सुधारावं ना नाही महाराज माणूस त्याच खड्ड्यात न जातो जमीला पदा मिला तो हिते झाला देखत देखत नाथ पण तो हिते झाला देखत देखत नाथ पण तो हिते झाला उठा पाटे भयाले मोठे उठा पाटे भयाले मोठे उठा पाटे भयाले उठा पाटे भयाले काय गोड प्रमाण आहे हो काय सांगितले प्रमाणात संत सांगतात आज मेला पंज मेला
बाप मसना गेला, हे आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला, उठा गुटा जागा पाठी भैया आले मोठे, उठा गुटा जागा पाठी भैया आले मोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, म्हणून सुधर्रा सुधर्रा म्हणून सुधरा. अहंकार धरू नका. आत्महत्या शेवटचा पर्याय नाही. लक्ष देऊ नका. संपलं कीर्तन आपलं. लक्ष देऊ नका. फक्त 10 मिनिटं घेतो तुमची. गोड कान करावं द्यायचे. ऐका. आत्महत्या माणसाच्या आयुष्याचा शेवटचा पर्याय नाही महाराज. मनुष्य आत्महत्या करतात, माणसं आत्महत्या करतात का? देह हे काळाचे धन कुबेराचे. पण मनुष्य आधीच आत्महत्या करतो. ठरलेल्या वेळेच्या आधी जण आत्महत्या केली ना महाराज, आत्महत्या कराल ना तर ते भोग भोगल्याशिवाय तुमची मुक्तता. थोडा इको कमी करा. आत्महत्या केली ना तरी भोगलेले फळ भोगल्याशिवाय, लक्ष देऊ नये का, तुमचा मृत्यू नाही. त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता का? जेवढं कर्म आहे तेवढं करावं लागेल, जेवढं कर्म आहे तेवढं भोगावं लागेल. आत्महत्या करणे हा शेवटचा पर्याय नाही मला. शेतकऱ्यानं तर कधीच आत्महत्या करायची. हृदयाचे कान करा. शेतकरी तर बऱ्यापैकी बसलेले सगळे शेतकरी आहेत, बरोबर आहे. शेतकऱ्यांना आयुष्यात कधीच आत्महत्या करायची नाही. शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं. शेतकरी कोण आहे? शेतकरी राजा आहे महाराज. राजासारखं त्यानं जगायचं, राजासारखं वागायचं. एखादी गोष्ट शेतकऱ्याच्या हिताची जर नाही मिळाली, छाताडावर बसून घ्या, पण आत्महत्या करायची नाही महाराज. शेतकऱ्यानं कधी आत्महत्या करायची नाही. आत्महत्या नावाचं गोष्टच आयुष्यातनं माणसानं वगळून टाकायचे. कारण माणूस काय करतो? आत्महत्या करतो. परिणाम असा होतो महाराज, क्षणिक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नीतीभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले, दुःख जगी करण्या नष्ट, देह करी जे काही, आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. आत्महत्या केली तरी फळ भोगल्याशिवाय मरण नाही. म्हणून एकच करावं लागेल, त्याचं नामचिंतन आणि त्याला शरण जा उदारा पांडुरंगा, त्याचं नाव घ्यावं लागेल. म्हणून जेवढे आता माझ्या नजरेत बसतायत, मागं उभे असलेले, पुढं बसलेले, खुर्चीवर बसलेले, खाली बसलेले, मागं कोपऱ्यात बसलेले, इकडं तिकडं बसलेले, समोर बसलेले, सगळ्यांनी आपापले दोन्ही हात वर करा. चला संपलं कीर्तन आपलं 5 मिनिटं. चला हात वर करा. सगळ्यांनी गोड हातानं टाळी वाजवायची. गोड थांबा 1 मिनिट. मी सांगितल्यावर हातानं गोड टाळी वाजवायची. मुखानं काय घ्यायचं? कुणाचं? विठोबाचं नाव. शेवटचा मुद्दा काय? एक दिवशी जावं लागणार आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? शरण जा उदारा. बोला चला, शरण जा उदारा पांडुरंगा. का? देह हे काळाचे धन कुबेराचे. आणि इथं आपलं काहीच नाही. बंगला नाही आपला, गाडी नाही आपली, पोरं आपली नाहीत, पोरी आपल्या नाहीत, कुणी आपलं नाहीत महाराज. मेल्यावर बायको, महिला मंडळ, मेल्यावर बायको नवऱ्याच्या कुठपर्यंत जाते? नवरा गेला, बायको कुठपर्यंत जाते? अंगणापर्यंत. बरं, पुरुष मंडळ, बायको तुमच्यासोबत कुठपर्यंत येते? अंगणापर्यंत येते. आणि तुम्ही बायकोच्या कुठपर्यंत जाता? एखाद्याची बायको गेली आधीच, कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. त्याच्या पुढे जाऊन आहे का कोण? हो, एकटंच यायचे, एकटंच जायचे. एकटंच. कसं येताना कसं आलाय? उघड. आणि जाताना आया था नंगा अरे जाएगा भी नंगा. येताना उघडाला आणि जाताना सुद्धा जो आलाय तो आया है एक दिन जाएगा, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर, कबीरा 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 जब हम पैदा हुए, जग रोए जग हासे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे. तुम्ही आला तेव्हा सगळे हसत होती, तुम्ही रडत होता. पण या ठिकाणी कबीर महाराज सांगतात, मेल्यावर असं काहीतरी करा की तुम्ही हसत हसत जाल आणि सगळी माणसं तुमच्यासाठी रडतील. याच्यासाठी प्रयत्न करा. 25 वर्ष तरी मेल्यावर जगा. बस एवढंच तुकोबारायण अभंगाच्या माध्यमातून सांगायचे. संपला अभंग. लक्ष देऊन करू दे. कान करा. ताट बसा. 5 मिनिटं. ऐका. कैलासवासी प्रभावती काशीनाथ गुरु यांचं प्रथम पुण्यस्मरण. ताई जना तुम्ही आम्ही म्हणायचा महाराज. ताई निघून गेली या जगाच्या पाठीवरनं, या घरातनं आई निघून गेली. मी कालच आईचं महत्व सांगितलं. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आई शब्दात खूप मोठी ताकद आहे. आई गेली, त्याला आईचं महत्व विचारावं महाराज. डोळा नाही त्याला डोळ्याचं, पाय नाही त्याला पायाचं, हात नाही त्याला हाताचं महत्व विचारावं. ज्या घरातली आई गेली ना, महाराज सांगितलं मला, आमच्या म्हणजे त्यांच्या मुलीनंच त्यांनी सांगावं मला की एवढं प्रेम, बस एवढं प्रेम करावं आईनं.
सगळेजण प्रेमाने त्यांना ताई म्हणायचे. ताई या शब्दात खूप मोठी ताकद आहे महाराज. आई नंतर सांभाळणे तिचं नाव ताई, आणि जी आई आणि ताई दोन्हीही झाली ती म्हणजे ही आई. दोघांचंही कर्तव्य त्यांनी पार पाडावं महाराज. या घरातनं आई निघून जावी महाराज. आई गेल्यानंतर दुःख होतं इथपर्यंत ठीक आहे महाराज, पण आई गेल्यानंतरचं दुःख न पचवता येण्या इतपत मोठं आहे महाराज. एखाद्या मुलाची लहानपणी आई जाऊ द्या महाराज, लहानपणी आई जाऊ द्या, आयुष्यभर ते बालक आई 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 करूनच तर पडतं महाराज. चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये ना माझी आई ग, तू ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, तू ये ना माझी आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ये ना माझी आई ग, तू ये ना माझी आई ग. लहान मुलाची आई जाऊ द्या महाराज. काय त्या आईवरनं प्रेम केलंय, काय त्या आईनं संस्कार केले तुमच्या आमच्यावर. अरे तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला. कवी सांगतो गोडाई का, तळ हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला, तळ हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला. आई विना माया साऱ्या जगामध्ये नाही ग, विश्वामध्ये नाही ग, ये ना माझी आई ग, तू ये ना माझी आई ग. महाराज त्या आईचं एवढं प्रेम लेकरावर असतं, एवढं प्रेम ती आई करते. आणि एखाद्या लहान बालकाची आई ज्या पण गेलेली माय आता काही पुन्हा यायची नाही. येते का हो? नाही येत महाराज. कधीतरी आठवा आपलं लहानपण, महिला मंडळ पुरुष मंडळ आपलं लहानपण आठवा महाराज. एक वेळ ती आई स्वतः उपाशी पोटी राहिली दादा, उपाशी पोटी राहिली. जर एखादं गरीब कुटुंब असलं, घरात खायला नसलं ना, अरे ती बिचारी माय काय करते, जेवढं काय घरात असेल ना आपल्या पोरासनी खाऊ घालते, जेवढं काय असेल आपल्या पोरासनी खाऊ घालते. अरे उरलंच तर त्या बापाला खाऊ घालते, तिच्या नवऱ्याला खाऊ घालते. पण महाराज सगळं संपल्यानंतर आतल्या खोलीत जाऊन तांब्याभर पाणी पिऊन जी उपाशी पोटी झोपते तिचं नाव आई असतं दादा. पण त्याच आईला एखाद्या पोरानं जर वृद्धाश्रमात टाकलं तर त्या आईची काय अवस्था होईल. जाता जाता प्रसंग सांगून जातो, हृदयाचे कान करा. अरे एक आई अशी होती, अरे पोराचा बाप लहानपणी गेला, आईनं स्वतःच्या तळहातावरच्या फोडाप्रमाणे पोरग सांभाळलं. आईनं तळहातावरच्या फोडाप्रमाणे पोरग सांभाळलं महाराज. पोरग मोठं केलं, पोरग मोठं केलं, पोरग साहेब झालं. आणि पोरग साहेब झाल्यानंतर महाराज पोरग अमेरिकेला नोकरीला लागलं. दादा ऐका, पोरग अमेरिकेला नोकरीला लागलं. दररोज आई त्या पोराला फोन करायची. दररोज फोन केल्यानंतर महाराज तिकडून पोरग बोलायचं. पोराचा आवाज ऐकल्यानंतर आईला आनंद वाटायचा. आणि तो आनंद वाटल्यानंतर महाराज आईच्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसायचा, एवढा आनंद. माझ्या दादानं मला फोन केला, माझ्या दादानं मला फोन केला. अख्ख्या गावात ओरडत सुटायची आई, माझं पोरग अमेरिकेला आहे, माझं पोरग अमेरिकेला आहे महाराज. पण महाराज एक दिवस असं झालं, त्या पोरानं अमेरिकेतच पोरगी बघितलं आणि पोराचं लग्न झालं. त्या पोरानं लग्न केलं. आईला फोन केला, आई मी लग्न केलं. आई एका शब्दानं सुद्धा बोलली नाही. तुला आवडलं, तुला पसंत पडलं ना, बस बस बाबा, माझ्यासाठी तू महत्वाचा आहे, माझ्यासाठी तुझं लग्न महत्वाचं नाही. काही दिवस निघून गेले आणि जे पोरग दररोज आईला फोन करायचं ते पोरग आता महिना महिना आईला फोन करायचं बंद झालं महाराज. मोठा प्रश्न पडला आईला, काय करावं काय करावं. दररोज शेजाऱ्याच्याकडे जायची, सांगायची माझ्या दादाला फोन लावावं, माझ्या दादाला फोन लावावं. पुन्हा पुन्हा आई काळजी करायची, पुन्हा 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 पुन्हा. पण महाराज आता ते पोरग आईला फोन करायचं बंद झालं. एक दिवस असं झाला, ती चालणारी बोलणारी आई एका जाग्यावर भिडली. तिच्याकडे पाहिला कुणी नव्हतं महाराज. शेजारच्याने एक दिवस फोन केला, पोरानं उचला, सांगितलं तुझ्या अंतरुणाला खेळली, पोरानं तिकडून सांगावं. आईला उचला ना वृद्धाश्रमात नेऊन टाका. काय झाली असेल अवस्था त्या आईची हो महाराज. शेजाऱ्याने ती आई उचलली, वृद्धाश्रमात टाकले. वृद्धाश्रमात जवळजवळ 5 लाखाचा चेक जमा झाला. दररोज त्या आईची चांगली काळजी घेऊ लागले. अरे इकडे आईला एक वेळचं जेवण मिळत नव्हतं, तिकडे आईला 2 वेळचं जेवण मिळायला लागलं. गरम गरम चपात्या मिळायला लागल्या. पण त्या चपातीत त्या पोराचं प्रेम त्या आईला कुठंच सापडत नव्हतं. त्या आई प्रेम शोधत होती. झालं असं महाराज, एक दिवस असा आला, रडणारी कळवळणारी आई अंतरुणाला भिडली.
आता तिच्याकडे पाहिला कुणी नाही. वृद्धाश्रमातले यायचे, तिची काळजी करायचे, जेवण घालायचे, परत माघारी निघून जायचे. आई दररोज वृद्धाश्रमातल्या संचालकांना सांगायची, एकदा तरी माझ्या दादाला बोलवा हो, एकदा तरी माझ्या दादाला बोलवा, त्याला बोलवा. त्या गाडीतनं फक्त एकच पाऊल बाहेर पडला आणि तो आपल्या लेकाचा एक पाऊल पाहून त्या मातेनं जाग्यावर जीव सोडला. सांगायचं तात्पर्य एकच आहे दादा, हे आईचं प्रेम आहे. नाही तिला भाकरी चांगली घातली तरी चालेल, कुत्र्यासारखी भाकरी फेड, कुत्र्यासारखी, पण आपले मायबाप आपल्याच घरात ठेवा आणि त्यांच्यावर प्रेम करा. आणि दादा जे असे प्रेम करतात ना, त्यांच्या मायबापांचे असे सोहळे होतात. कोणाच्या आईबापाची वर्षश्राद्ध होत नाहीत, कोणाच्या आईबापाच्या पुण्यस्मरणाला कीर्तन होत नाही. प्रेम असावं लागतं पोरांचं महाराज. आज या 3 मुलांचं एका मुलीचं प्रेम होतं ताईवर, प्रेम होतं, अपाड प्रेम होतं. अरे तिनं आम्हाला सांभाळलंय, स्वतःच्या रक्ताचं पाणी केलंय तिनं आमच्यासाठी, याची जाणीव या कुटुंबाला होती. म्हणून आज तिच्या पुण्यस्मरणाचा एवढा गोड सोहळा, एवढा गोड सोहळा. मी एकच सांगेन महाराज, ज्याचे मायबाप जिवंत आहेत ना त्याने मायबाप जपा, ज्याचे जिवंत आहेत त्यानं जपा. प्रेम करा, सांभाळा त्यांच्यावर. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कधीतरी पहा रे, कधीतरी सुरकुत्या पहा महाराज. कधीतरी त्यांचा हात हातात घ्या, त्या हातावर चिरा दिसतील, चिरा. तुमचं भविष्य सुधारावं म्हणून स्वतःच्या हाताला त्यांनी चिरा पाडून घेतल्या. आपण कधी तुमच्याकडून रुपयाची अपेक्षा त्या मायबापांना नाही केली. बाप सुद्धा ताकदीचा आहे महाराज, बाप सुद्धा ताकदीचा, आई सुद्धा ताकदीची आहे. म्हणून आई जपा, बाप जपा. भगवान परमात्म्याचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आई आणि बाप नावाचे दैवत जपा महाराज. बाप ताकदीचा आहे, बाप कष्टाचा काबाडी, ऊस माळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवूनी, कांड ऊसाच चुकतो या. बाप कष्टाचा गाबाडी, खवीस खमाटी फाटलेलं, सुई दोऱ्याने शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. बाप कष्टाचा काबाडी, आला दिवाळीचा सण, आला दिवाळीचा सण, बापा बाजारला गेला या, अन उधार पादार कापड पोरासनी आणायचा. बाप कष्टाचा काबाडी. बाप महत्वाचा आहे, आई महत्वाची. पुनश्च एक विनंती, आई जपा, बाप जपा. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. जगाच्या पाठीवर तुम्हाला आई बाप नावाची दैवत कळली ना, देव कळला म्हणून समजा. तो सर्वस्व आहे, ज्याची आई गेली, ज्याचा बाप केला, त्यानं पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वतःचा आई बाप म्हणा. बस संपलं आपलं कीर्तन. झालेली कीर्तनोपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कुलदेव ज्योतिबा राजाच्या माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो. झालेली कीर्तनोपी सेवा माझ्या गुरुवर भक्तीपरायण आझाद महाराज गुरुवर, माझ्या गुरुवर भक्तीपरायण अरुणजी महाराज सुदोगांच्या चरणी समर्पित करतो. तत्पद्धतीने ठिकाणी उपस्थित असणारे गायनाचार्य दत्ता महाराज असतील, गुरुदत्त महाराज असतील, मृदुंगाची गोड साथ करणारे आमच्या हरिभक्तीपरायण किरणजी महाराज माने महाराजांना धन्यवाद. हार्मोनियमची गोड साथ करणारे आमचे महाराज. या ठिकाणी उपस्थित असणारे सगळेच वारकरी वृंद, गोड सर्वांनी साथ केली. एकदा जोरात टाळी वाजवा यांच्यासाठी. महाराज अशी माणसं असल्याशिवाय मजा नाही. आज कीर्तनाला वेळ झाला, मला मान्य आहे महाराज, पण भरपूर अडथळे आले, भरपूर व्यत्यय आले. आणि व्यत्ययाशिवाय चांगल्या कामात यश नाही बरं का. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या कामाला सुद्धा विरोधक लागतातच. तोपर्यंत चांगली कामं होत नाही. तुम्ही सगळेजणाला विनेकरी बाबा असतील सर्वांना धन्यवाद. ज्यांची गोड सुंदर अशी साऊंड सिस्टीमच्या कार्यक्रमाला लाभली ते सुद्धा आमचे काय सांगू, काळाची गोड सिस्टीम आमच्या दादांची असतील, त्यांच्या सगळ्या सुंदर अशी साऊंड सिस्टीम, भव्य दिव्य असा मंडप, त्यांना सुद्धा धन्यवाद. आनंद वाटतो, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, भव्य दिव्य असा मंडप लाभला, त्यांना सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे तुम्ही गोड बसला. ज्यांच्या माध्यमातून कीर्तनाचं चित्रीकरण केलं गेलं ते आमचे रोहित दादा असतील, ओम साई क्रिएशनचे सर्व त्यांना सुद्धा धन्यवाद. काल सुद्धा त्यांनी गोड असं चित्रीकरण केलं, आज सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना गोड असं धन्यवाद. तत्पद्धतीने ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळेच मामा असतील, तत्पद्धतीने ठिकाणचे सगळीच मंडळी असतील, आईंचे 3ही मुलगे असतील, त्यांच्या अट्टाहासापायी आज या ठिकाणी येण्याचा योगाला त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सगळे पाहुणे मंडळी, पाहुणे गोड कीर्तनाला उपस्थित राहिला, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन याच ठिकाणी माझ्या वाणीला आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे दादा महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि पुनश्च एक पार तुम्हाला सर्वांचं दर्शन घेऊन याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल.